श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. संक्रांतीला केलं जाणारं सुगड पूजन, तर हे कसं करावं? गरोदर स्त्रीने सुगड पूजाव्यात का? पहिल्या संक्रांतीला म्हणजे जी नवी नवरी आहे तर तिने सुगड पूजा करावी की नाही? तसेच हे सुगड आपण कधी झाकून ठेवायचे? किंक्रांतीच्या दिवशी सुगड का पाहू नयेत? आणि नंतर या खणांचे म्हणजेच या सुगडांचे काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मकर संक्रांतीला सूर्य जो आहे तर तो धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. मकर संक्रांत हा जो सण आहे तर 3 दिवस असतो, भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. आणि यामध्ये सुगड पूजन हे सुद्धा केले जाते. सुगड पूजन करण्यामागे कारण काय आहे? तर आपल्या शेतामध्ये जे पीक येत असतं तर ते पीक अमाप यावं, मोठ्या प्रमाणामध्ये त्या पिकाचं उत्पादन व्हावं, तर यासाठी इंद्रदेवांना स्मरून या दिवशी पूजा केली जाते. आता काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुगड पूजन केलं जातं, तर काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन केलं जातं. आमच्याकडे भोगीच्या दिवशी सुगड पूजन करतात. कारण बघा, आपण भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी करत असतो, त्यासोबतच आपण मिक्स भाज्या एकत्र करून, ज्याला आपण भोगीची भाजी म्हणतो, तर बऱ्याचशा भाज्या ह्या एकत्रपणे करत असतो. आणि आपण सुगडीमध्ये सुद्धा जे भरत असतो तर ते सुद्धा शेंगा भरत असतो, गव्हाच्या लोंब्या, ज्वारीची कणसे, तर असं जे आपल्या शेतामध्ये पिकत असतं तर त्याचं प्रतीक म्हणूनच आपण हे सर्व धनधान्य त्या सुगडींमध्ये भरत असतो. त्यामुळे खरं तर या सुगडींची पूजा ही भोगीच्या दिवशीच केली गेली पाहिजे. कारण याच दिवशी आपण आपल्या शेतामध्ये जे धनधान्य येतं तर ते अमाप यावं यासाठी इंद्रदेवांना प्रार्थनाही करत असतो. आणि ह्या ज्या सुगड आहेत तर या दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी वसून परत घरी आल्यानंतर उचलल्या तरीसुद्धा चालतं. कोणतीही पूजा आपण जेव्हा मांडतो तर तेव्हा ती दुसऱ्या दिवशी उचलतो. त्यामुळे आमच्याकडे तरी भोगीच्या दिवशीच सुगड पूजा केली जाते. तुमच्याकडे जी पद्धत असेल, तुम्ही संक्रांतीला करत असाल संक्रांतीला करा, भोगीच्या दिवशी सुगड मांडत असाल तर त्या दिवशी मांडा. त्यासोबतच या सुगडींसमोर काही भागामध्ये वौसा मांडला जातो, तर काही भागांमध्ये हा वौसा सेपरेट पूजला जातो किंवा मंदिरांमध्ये जाऊन सुद्धा पूजला जातो. आता आपण पाहूया की सुगड पूजा ही कशी करायची आणि यानंतर मी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे तर हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे. देवघरातील देवांची पूजा करून आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. तुळशीला पाणी घालायचं आहे, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत, अगरबत्तीने तुळशीला ओवाळायचं आहे, तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. यानंतर आपल्याला सुगड पूजनासाठी लागणार आहेत ते म्हणजे 5 खण म्हणजेच 5 सुगड, ज्याला काही ठिकाणी बोळकी किंवा गाडगी तर असं सुद्धा म्हणतात. आणि हे आपल्याला विकत आणायचं आहे. आता ती आणताना आपल्याला ते चिरलेलं किंवा कुठे फुटलेलं, छिद्र पडलेलं तर असं नसावं, व्यवस्थित आपल्याला पारखून आणायचं आहे. आणि यासोबत एक छोटी गुंडगीसुद्धा येते, म्हणजे एक छोटी सुगड येते आणि 5 मोठ्या सुगडी असतात आणि एक झाकणसुद्धा असते. आता काही भागामध्ये छोटी जी गुंडगी आहे तर ती आणत नाहीत, फक्त 5 सुगड आहेत तर त्याच पूजल्या जातात. परंतु आमच्याकडे ती छोटी जी गुंडगी आहे तर ती तुळशी मातेची म्हणून पूजली जाते. तर काही भागामध्ये काय करतात की 5 सुगड आपल्या स्वतःच्या तर 5 सुगड तुळशी मातेच्या, तर अशी सुगड पूजा केली जाते. आता हे सर्व जर तुम्ही कुंभारांकडून आणलं तर ते आपल्याला व्यवस्थितपणे हा संपूर्ण खण देत असतात. आता या आणताना काय करायचं आहे तर सुगड आणताना सर्वप्रथम त्यांना आपल्याला त्या 5ही खणांना हळदी कुंकू व्हायचं आहे आणि प्रत्येक खणामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ आणि थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि मगच ते आपल्याला घरी आणायचे आहेत. पुरुषांनी जरी सुगड खरेदी करून घरी आणले तरीसुद्धा चालते, काहीही प्रॉब्लेम नाही. आता सुगड ज्या आहेत तर त्या काळ्या रंगाच्या असतात, तशाच त्या लाल रंगाच्या असतात. तुमच्याकडे जी पद्धत आहे, तुम्हाला ज्या अवेलेबल होतील तर त्याच तुम्ही घेऊ शकता. तसेच अलीकडे काही भागामध्ये डेकोरेटिव्ह म्हणजे वेगवेगळ्या रंगांच्याही सुगड ज्या आहेत तर त्या पाहायला मिळत असतात. आता ज्या ठिकाणी आपल्याला सुगड पूजा करायची आहे तर ती जागा स्वच्छ करा. तुम्ही तुमच्या देवघराजवळसुद्धा ही सुगड पूजा मांडू शकता. त्या ठिकाणी आपल्याला एक पाट मांडायचा आहे. पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. प्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे. थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवा आणि दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. यानंतर गणपतीची पूजा करायची आहे. गणपतीची जर मूर्ती नसेल तर विड्याच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती आपल्याला एक अभिषेक करून सुपारी ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे दिव्याची आणि गणपती बाप्पांची अगोदर पूजा करून घ्यायची. दिव्याखाली तांदळाचं स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ सुद्धा काढू शकतो किंवा फक्त तांदळाची रास घातली तरी सुद्धा चालेल. यानंतर काय करायचं आहे तर
आता हे जे 5 सुगड आहेत तर ते आपल्याला पाटावरती मांडायचे आहेत आणि त्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे, 5 ठिकाणी तांदळाची रास घालायची, त्यावरती हे सुगड मांडायचे आहेत आणि छोटी जी गुंडगी आहे तर ती सुद्धा त्या सुगडींसमोरच आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवायचे आहे। यानंतर या सुगडींमध्ये आपल्याला पहिल्यांदा हळदी कुंकू जे आहे तर या सुगडींच्या तोंडाला आपल्याला 5 ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे लावून घ्यायची आहेत, किंवा तुम्ही तो जो बोळकं असतं म्हणजे सुगड आहे तर त्याला बाजूला सुद्धा अशा 5 उभ्या रेषा म्हणजे 5 नाम तर असं सुद्धा कुंकवाने ओढू शकता। तोंडाला लावलं तरी चालेल, बाजूला जरी लावली हळदी कुंकवाची 5 बोटे तरी सुद्धा चालतील। यानंतर आपल्याला यामध्ये सर्वप्रथम हळदी कुंकू टाकायचं आहे, यानंतर तांदूळ टाकायचे आहेत। तांदूळ घेताना ते किडलेले तांदूळ नसावेत, व्यवस्थित असावेत। यानंतर आपल्याला तांदूळ टाकल्यानंतर थोडेसे तीळ टाकायचे आहेत। यानंतर शेंगा म्हणजे भुईमुगाच्या शेंगा, घेवड्याच्या, पावट्याच्या, वाटाण्याच्या ज्या ज्या शेंगा अवेलेबल होतील त्या टाकायच्या आहेत। म्हणजे जी आपण भाजी जी भोगीला खातो तर त्या सर्व शेंगा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत। तसेच गाजर, बोरे, ऊस, हरभऱ्याचे घाटे, तिळगुळ तर हे सर्व यामध्ये भरायचं आहे। गव्हाच्या लोंब्या, ज्वारीची कणसं, जेवढं आपल्याला धनधान्य अवेलेबल होईल तर तेवढं आपल्याला भरायचं आहे। असं काही नाही की तुम्ही याच प्रमाणामध्ये भरा, पूर्ण सुगड तुम्ही जरी भरली तरी सुद्धा चालेल। आणि या सुगड भरल्यानंतर पुन्हा आपल्याला मधली जी सुगड आहे तर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या सर्व सुगडींना पुन्हा एकदा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत। यानंतर अगरबत्तीने आणि निरंजनाने ओवाळायचं आहे। आणि भोगीच्या दिवशी जर तुम्ही सुगड पूजा करत असाल तर तुम्हाला तिळाची भाकरी आणि भोगीची जी भाजी आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तिळगुळाचा किंवा पुरणपोळीचा किंवा तिळपोळीचा तर असा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि जर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी ही पूजा मांडत असाल तर आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। तसेच ह्या ज्या सुगड आहेत तर प्रत्येक सुगडींवरती तुम्ही एक एक फूल सुद्धा ठेवायचं आहे। संक्रांतीच्या वेळेला आपल्या शेतामध्ये जी काही पिके येतात तर या पिकांचं प्रतीक म्हणूनच ही जी सुगड पूजा आहे तर ती केली जाते। कारण हेच फक्त या सुगड पूजन नामागचं खरं कारण आहे की आपल्या शेतामध्ये जे धनधान्य पिकत आहे तर त्याचं एक प्रतीक म्हणून आपण संक्रांतीच्या वेळेला हे सुगड जे आहेत तर ते पूजत असतो। आता मधल्या खणावरती आपण जे झाकण ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तीळ आणि हळदी कुंकू ठेवायचं आहे। काही ठिकाणी यामध्ये गुलाल सुद्धा ठेवतात आणि हे जे झाकण आहे तर म्हणजे तो मधला संपूर्ण खण, खालचं जे सुगड आहे ते आणि त्यावरचं झाकण तर असं घेऊन आपण जेव्हा ववसायला जात असतो तर तेव्हा हे घेऊन आपल्याला ववसायला जायचं असतं। आता काही ठिकाणी या सुगडींसमोर काय करतात तर ववसा जो आहे तर तो ववसा मांडला जातो। आता आमच्याकडे जो ववसा आहे तर तो मंदिरामध्ये जाऊन आम्ही ववसा घेतो किंवा घरी 5 जणींना बोलावून घेतो। या सुगडींसमोर आम्ही ववसा जो आहे तर तो मांडत नाही, परंतु काही भागामध्ये ववसा आहे जो 5चा असतो किंवा 25चा म्हणजे विड्याची पाने, त्यावरती खारीक, खोबरं, सुपारी अशाच्या वस्तू असतात। असे आपण जे 5 विडे पूजत असतो तर याला ववसा पूजन असं म्हणतात। तर हा ववसा तुमच्याकडे जर सुगड पूजेत मांडत असतील तर तो सुद्धा तुम्हाला मांडायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा ववसायला जातो तर तेव्हा आपण मधलं जे सुगड आहे तर ते घेऊन जाणार आहोत आणि खालचं जे सुगड असतं तर ते आपण दुसऱ्या स्त्रीला द्यायचं। झाकण जे आहे तर ते आपल्याकडेच ठेवायचं, सुगड दुसऱ्या स्त्रीला द्यायचं, दुसऱ्या स्त्रीचं आपल्याला मिळत असतं। तर अशी अदलाबदल या सुगडांची करायची असते, म्हणजेच आपण एक प्रकारे वाण स्वरूपातच हे सुगड एकमेकींना देत असतो। तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी पूजा आहे की 5 खण म्हणजे 5 सुगड घरी आणायच्या, त्यांना तांदळाच्या राशीवरती एका पाटावरती ठेवायचं आणि नेहमीची आपण ज्या पद्धतीने देवाची पूजा करतो तर अशी पूजा ही करायची आहे। आता काही ठिकाणी ववसायला मंदिरामध्ये जातात तर काही ठिकाणी घरीच स्त्रियांना बोलावतात आणि घरीच ववसा हा घेतला जातो। आता तुमची जशी पद्धत आहे तर तसं तुम्ही करू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी सुगड पूजावे का तर हो, त्यांनी 5 सुगड हे पूजायचे आहेत, परंतु फक्त त्यांनी तुमचा जो ववसा आहे तर तो ववसा यावर्षी पूजला जात नाही। तर पहिल्यांदा आपण ववसा जो आहे तर तो इतर स्त्रीकडून घेत असतो, त्यामुळे पहिल्या वर्षी हा ववसा पूजायचा नाही, दुसऱ्या वर्षीपासून पूजायचा। यानंतर गरोदर स्त्रीने सुगड पूजन करावे का तर गरोदर स्त्री जी आहे तर ती सुगड पूजा करू शकते, फक्त ववसा जो आहे तर तो पूजायचा नाही। म्हणजे ववसा जो आहे तर तो आपल्या पदरामध्ये घ्यायचा नसतो। 7 महिन्यानंतर 7 महिन्याच्या अगोदर तुम्ही ववसा सुद्धा पूजू शकता। सुगड पूजा तुम्ही कधीही करा, तुम्हाला अगदी 9वा महिना असेल तरी सुद्धा तुम्ही सुगड पूजा करू शकता। फक्त आपल्याला 7 महिन्याच्या पुढे जर दिवस असतील तर ववसा जो आहे तर तो फक्त पूजायचा नाही। आता काही ठिकाणी
काय करतात की तुळशी मातेचा जो खण आहे म्हणजे 5 सुगड तुळशी मातेचे सेपरेट असतात आणि आपले 5 सेपरेट असतात. तर तुमची जर तशी पद्धत असेल तर तुम्ही तशा पद्धतीने करा किंवा छोटी जर गुंडगी घेण्याची तुमच्याकडे तुळशी मातेची म्हणून जर पद्धत असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. आता हे सुगड जे आहेत तर ते झाकून ठेवायचे असतात, कारण किंक्रांतीला सुगड पाहू नयेत. आता का पाहू नयेत तर असं म्हणतात की किंक्रांतीच्या दिवशी जर आपण सुगड पाहिले तर एक प्रकारची नकारात्मकता येते आणि आपलं जे वाण आहे तर ते उघडं पडतं आणि वाण उघडं पडू नये म्हणून आपल्याला सुगड जे आहेत तर ते किंक्रांतीला आपल्याला पाहिजे नाहीत. मग काय करायचं तर आदल्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी तुम्ही वौसून वगैरे आल्यानंतर या सुगड पूजा जी आपण केलेली आहे तर त्याच्यावरती आपल्याला एक कापड टाकायचं आहे आणि किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी या सुगड तुम्ही उचलून ठेवू शकता किंवा तुम्ही संक्रांतीच्या दिवशी तुमचं वौसून वगैरे झाल्यानंतर उपवास सोडल्यानंतर जरी या सुगड एका बाजूला उचलून ठेवल्या आणि त्याच्यावरती एक कापड टाकलं तरीही चालेल. आता हे जे सुगड आहे तर याचं पुन्हा काय करायचं, या सुगडमध्ये आपण ज्या वस्तू भरलेल्या आहेत तर त्या तुम्ही वौसायला जाताना सोबत घेऊन जाऊन देवांना अर्पण करू शकता किंवा घरी तुम्ही जर हे वौसा जर घरी घेत असाल तर तुम्हाला घरी ज्या स्त्रिया येतात वौसा देण्यासाठी हळदी कुंकवासाठी तर त्यांना वाण म्हणून यातील जे धनधान्य आहे तर ते थोडं थोडं द्यायचं आहे, कारण हेच तर खरं वाण आहे जे मकर संक्रांतीला दिलं जातं. आता नंतर या बोळक्यांचं काय करायचं म्हणजे ह्या ज्या सुगड आहेत तर यांचं नंतर काय करायचं तर उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तसेच दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजनाला आपण जे धनधान्य भरून ठेवत असतो सुगडींमध्ये तर त्यासाठी सुद्धा या ज्या सुगड आहेत तर त्या वापरू शकता. रथसप्तमीला आपण जेव्हा दूध उतू घालवतो तर तेव्हा सुद्धा तुम्ही या सुगडींचा वापर हा करू शकता.